कारण त्याने गोलंदाजाला 5 बॉल 5 षटकार ठोकले, 6वा बॉल डिफेन्स केला होता. पुढचा चेंडू, पहिला बॉल, सुरुवात झाली आहे बॅटची आउटसाइड एज, फाईन लेगला पहिल्या बॉलवरती इथे मोठा शोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, परंतु त्याआधी चेंडूने ओलांडले सीमारेषा, चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफूट वरती निष्णात आहे हा खेळाडू. फ्रंट फूट बॅकफूट हा भेदभाव त्याच्याकडून जास्तीचा पाहायला मिळत नाही. अगदी त्याच वेळेला बॅकफूटला येत असताना पाहायला मिळाला. 24 लाईव्ह इव्हेंट्सने आणलेली आणखीन एक महत्वाची संकल्पना की बॅटर आणि ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर दोन्ही एंडला एक माईक लावला जातो. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफूटला ऑन साइडला टक्करून आवाज आला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, महत्वपूर्ण सफलता. खेळाडू क्रमांक पहिला बाद. स्पर्धेचं कौतुक करत असताना ना खऱ्या अर्थानं वैशाली कॅटरसही विशेष कौतुक करायला हवं. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये सर्व आयोजक तथा ऑफिशियल साठी अगदी रुचकर आणि चविष्ट जेवण आणि खेळाडूंसाठी देखील अगदी चविष्ट आणि रुचकर जेवण त्यांनी उपलब्ध करून दिलंय. शेवटच्या दिवशीसाठी आणखीन एक पर्वणी आहे. जेवढे प्रेक्षक वर्ग येतील ना, तुम्ही दुपारचं जेवण बनवू नका, घरी आधीच सांगून या येताना. कारण मी उरण प्रीमियर लीग बघायला जातो आणि मला इथे आल्यानंतर जेवण मिळणार आहे आणि तेही पोटभर. आवर्जून तुम्ही सांगून या आणि तुम्हाला हवं ते मिळेल, त्याच्यासोबतच तुम्ही घेऊन या. पुढचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक सफलता इथे प्राप्त होईल. बॅक टू बॅक विकेट्स. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. वैभव पाटील आला, तो गेला, त्याची बॅट इम्पॅक्ट पाडू शकली नाही. 86चा पाठलाग करायचा. हे अंडर प्रेशर प्रदर्शन आहे की काय? कारण ज्या गोष्टींसाठी हे खेळाडू जाणले जातात तो खेळ करावा लागेल. कारण तालुक्याला आपण रिप्रेझेंट करतोय. आज तालुका निहाय स्पर्धेमध्ये आपण अर्थात तालुक्याचं रिप्रेझेंट करत असताना खेळतो आहोत. कारण उरण प्रीमियर लीग ही तालुक्याची स्पर्धा आहे, प्रत्येक गावाची स्पर्धा नाही. अर्थात प्रत्येक गावाचं एक गाव 11चा खेळ नाहीये. इथे आपल्याला त्या दर्जाचं प्रदर्शन करायचं आहे. आपण एक एक गावामधून इथून संघामध्ये निवड करण्यात आली आहे आणि तिथे आल्यानंतर त्या दर्जाचं प्रदर्शन ही व्हायला हवं. आजच्या दिवशी 2 दिग्गज खेळाडूंना आपण खेळत असताना पाहायला मिळाला पूर्वार्धामध्ये. कारण ज्या दर्जाचं क्रिकेट होत असताना पाहिलं आपण मंदार लवेकर यांना गोलंदाजी करत असताना पाहणं एक अद्भुत अनुभूती आहे. गोलंदाज हॅट्रिक वरती येत असताना पाहायला मिळतं. 2 बॉल 2 विकेट प्राप्त केली आहेत. गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. हॅट्रिक हॅट्रिक सारं काही या एकाच मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज अर्थात अलंकार तांडेलने प्राप्त केली आहे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. सुशांतजी तांडेल साहेब, या स्पर्धेमध्ये येत असताना अजून एखाद्या प्रेक्षक वर्गाला काय हवं?
पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. पहिल्याच मॅच मध्ये जिथे 85 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळाली, पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. आता राहिलंय तर काय राहिलं तर मला वाटतं मेडन ओव्हर राहिली आहे. आता ती कदाचित या इनिंग मध्ये येत असतानाही पाहायला मिळू शकते. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित घेऊन आलाय. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. उरण प्रीमियर लीग महत्वाची स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. पहिलं पर्व जे काही सुरू झालं आणि तिथून आज तिसऱ्या पर्वा, चौथ्या पर्वापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. 3 खेळाडू बाद झाले, 4 वरती 3 ही सध्या परिस्थिती पाहायला मिळते. विकेटची पडझड झाली आहे. एक बाब आवर्जून पाहायला मिळते ना की एखाद्या झाडाच्या पिकलेल्या पानांची जशी गळती लागते ना, त्या स्वरूपाची गळती इथे लागली आहे. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर, आणखी एक इथे चौथ्या बॉलवरती चौथा खेळाडू बाद केलाय. डबल विकेट हॅट्रिक, अर्थात गोलंदाज अलंकार तांडेलने प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला 4-4. असणारा अलंकार तांडेलने काय गोलंदाजी केली आहे. आज या स्पर्धेमध्ये एक मोठा विक्रम त्याने नोंदलाय. 4 बॉल 4 विकेट. या रील्स जास्तीच्या व्हायरल होतील, कारण आज आपण सोशल नेटवर्किंग साईट वरती या गोष्टी जास्तीच्या चर्चेत राहतात. परंतु या उरण प्रीमियर लीगच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या रील्स प्रमाणे व्हायरल झाल्या ना, त्यापैकी काही रील्स अशाही मी पाहिल्या जिथे एखादाही षटकार पाहायला मिळाला, एखादाही विकेट पाहायला मिळाली, परंतु पुढे काय झालं ना, गोलंदाज सहजासहजी सांगत नाही. पुढच्या बॉलवरती जर 5 षटकार जरी आले असतील त्याच्या अगेन्स्ट, तरी देखील तो सांगत नाही.